कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच गंभीर प्रकार समोर आले आहेत. मतदानानंतर मतदारांच्या बोटाला लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने बोगस मतदारांचा धोका व्यक्त केला जात आहे. कल्याण डोंबिवलीतील पॅनल क्रमांक 9 मध्ये बोटाची शाई पुसली जात असल्याचे आढळून आले. यावर मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त करत मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यासोबतच काँग्रेसच्या उमेदवार माधवी चौधरी यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. असे प्रकार करायचे असतील तर निवडणुका घ्यायच्या कशाला असा थेट सवाल उर्मिला तांबे यांनी उपस्थित केला. दरम्यान शाई पुसली जात असल्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे शहरातील धायरी भागातही असाच प्रकार समोर आला. मतदान केल्यानंतर एका व्यक्तीने लिक्विडच्या सहाय्याने बोटावरील शाई पुसण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पकडून लिक्विड जप्त केल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. निवडणूक प्रक्रियेतील या गंभीर आरोपांमुळे मतदानाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.